त्याचं अस्तित्वच नाही आहे. क्रोधाचं आहे फार माइन्यूट ओवी आहे, बारीक ओवी आहे, चांगल्या चांगल्या साधूंना सांगता आलेलं नाही आहे. क्रोध ही वस्तूच नाही आहे, प्रेम हे आहे. प्रेम नसणे म्हणून क्रोधी आहे. ज्या बाया जे पुरुष क्रोधी असतील केव्हाही राग येतो फटाक. कशावरही राग येतो पार लोकांना, ते क्रोध आहे. म्हणजे प्रेम नसणे म्हणून क्रोध आहे. अंधार काय? प्रेम जर निर्माण झालं ना, क्रोध नसतो. सुनेवर ते क्रोध करते, पण पोरीवर ते क्रोध करत नाही. नाटक क्रोध करते, नाटकी. अहो, तुमच्या पोरीने पण हे काम केलं. ती लहान आहे, तिला अजून कळत नाही. आणि सून ही टगी झाली, ती पण तिच्याच वयाची असते. सुनेला माफ करत नाही, मुलीला माफ करतात. खरं पाहिजे, मुलीला माफ करू नये, ती पुढच्या घरी जाणार आहे. सुनेला माफ केलं पाहिजे. सुनेला न्याय देतो आणि आपण मुलीला माफी देतो. लहान आहे हो, तिच्या सासरवाडीला असं समजा फोन आला, अहो तुमची पोरगी अशाची करते. छोटी आहे, तुम्ही तर मोठे आहेत, तिला अजून कळत नाही. तो न्याय सुनेल नाही. म्हणजे क्रोध ही वस्तू आहे, प्रेम नसणे. कारण मुलीमध्ये प्रेम आहे म्हणून आपणच काय जगाने माफी करावी. सुनेला आपण न्याय देतो त्याचं कारण सुनेवर तेवढं प्रेम नाही जेवढं मुलीवर आहे. जेवढं मुलीवर आहे तेवढं प्रेम नाही म्हणून क्रोध येतो. जी जी माणसं रागीट आहेत त्यांच्या जीवनात प्रेमाचा अभाव आहे. आणि म्हणून क्रोध दाबून चालणार नाही. क्रोध जर दाबला तर बीपी होतो. ज्या सासवा सुनेला खेस खेस खेस, छान शब्द आहे. काही काही मराठी शब्द अस्खलित आहेत, त्याचं मला ट्रान्सलेशन जमत नाही दुसऱ्या शब्दात. ज्या सारख्या बोलतात, कंटिन्युअस बोलतात, त्यांना बीपी वाढतो. ती मस्त खात असते बोला, म्हणीचा बीपी वाढून जातो. म्हणून दाबू नका. काही वेळेस काय बोलू द्यावं, एक्सपोजर झालं पाहिजे. सुनेनी पाहायचं सासूला फारच आता दबलंय, निघू द्या एकदा बाहेर. आणि असं झालं तर फार मजा येते. तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं मी मागे, कुठल्या तरी कॅसेटमध्ये आलेलं आहे. एक बाई फारच भांडकुदळ होती. इतकी भांडायची की शेजाऱ्याला वाटायचं हिनं जावं. एका शेजाऱ्याने घरमालकाला पैसे दिले की हे कुटुंब इथून हल्लं पाहिजे. रात्रंदिवस भांडणं होत नाहीत हो. बाया जरी आपल्या सोडल्यात, भांडकुदळ ज्या आहेत त्यांना रोज भांडण नाही परवडत. कधी कधी ठीक आहे माल मसाल्यासाठी, नेहमी भांडण नाही परवडत. मग ती बाई दुसरीकडे गेली. एका चांगल्या साधकाच्या समोर कुटुंबाच्या पुढे तिनं आपला पसारा आणला आणि ठेवला. वाट पाहू लागली. सकाळपासून भांडणाची सवय. आता ह्या बाईनं, समोरच्या बाईनं आपला कचरा झाडलेला असा टाकला. आता खरं म्हणजे आपल्याच दरवाजाच्या बाजूला टाकला. ती म्हणजे उडून माझ्याकडे आला म्हणून जे भांडायला सुरुवात केलं तिनं. मूर्ख कुठली, नालायक कुठली, नकटी कुठली, काय काय, मला फार शब्द येत नाहीत, उगी तुम्ही लिहून घेता. एका PSIनी मला 40 शिव्या देऊन दाखवल्या. बाप रे, म्हणलं काय एक्सपर्ट आहे. आपण 2-4 शिव्यातच आपल्याला काय आठवतच नाही. 40 शिव्या एक सारख्या एका मागून एक पाठ केल्या होत्या त्यांनी.
धंद्याला आवश्यक असतात. तर त्या याच्यामध्ये ती बाई जे शिव्याला सुरुवात केली, हिनं ऐकलं 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 आणि शेवटी थकली. ही गप्प अशी फक्त पाहते, जसं पिक्चर पाहतोत ना आपण, तिथं भांडण चालू, प्रेम चालू, आपण नुसते पाहतो. कोणाचा खून असला तरी पाहतो. तसं ही बाई आपला पिक्चर जसं चाललाय तशी पाहिली. आणि ती शेवटी थकली की तिनं असं बोट केलं, अंगठा दाखवला, अंगठा त्या बाईला अंगठा दाखवला की पुढं तिने शिव्या सुरू केल्या. सटवी नट काय काय असेल, मला भांडते, तुझं मढं जाईल, काय काय असेल ते शिव्या सगळ्या सुरू केल्या. ही आपली कामधंदा करून पुन्हा आली. चालू आहे तोपर्यंत ती काही बोलली नाही. आल्यानंतर पुन्हा असं अंगठा केला. अंगठा केला की पुन्हा शिव्या. आता थकली नाही होते दिवसभर. अहो सवय 2-3 घंटे भांडायची आहे, पण कंटिन्यूअस भांडायची नाही ना. दुसरा दिवस गेला तसंच केलं तिनं, सेम रिपीट. ती थकली की असा अंगठा करायचा, पुन्हा कामधंदा करून यायचा, पुन्हा पाहायची ती थकली का पुन्हा अंगठा करायचा. बोलली नाही, काही उत्तर दिले नाही. 3-4 दिवसात ती थकून गेली आणि शेवटी अंगठा केला की ती हसली खटकन. ही पण हसली, तोपर्यंत ही पण हसली नाही. आणि मग ती जवळ आली, मग ही जवळ गेली. या म्हणले, चहा घ्या, जा. राग कंट्रोल करू दिला नाही, एक्सपोजर झालं पाहिजे. बोला बोला बोला. म्हणजे एक पद्धती अशी, एक्सपोजर झालं, संपलं, रिकामी झाली सासू. सुनेने सांगायचं, थकल्या का, बसा, मी चहा आणून देते, काही बिघडत नाही. म्हणजे असं जर झालं एक्सपोजर. म्हणून इथे काय शब्द दिलाय, तुम्ही स्वतः त्याच्यावर कंट्रोल करू नका. प्रपंच सहजे सांडवले, स्वभावाकडून त्यागवले गेले पाहिजे. स्वभावाने क्रोध त्यागला पाहिजे, स्वभाव बदलला पाहिजे. लक्षात घ्या, स्वभावाने विकारांचा त्याग केला पाहिजे. अशी स्थिती आपण उत्पन्न केली पाहिजे. आपण म्हणतो राग आलेल्या माणसाला शांत राहा, फक्त पाहत राहा, काही करू नका. राग जातो त्याचा. आपण का शब्दाला शब्द टाकतो, वर्ड टू वर्ड. तलवारीला तलवार भिडली की संपलं. म्हणून याला हे काहीही विकार तुम्हाला त्रास देणार नाही. फक्त यांच्या नादी लागू नका. एक नाही ते एक्सपोजर करू द्या. म्हणजे विकारांचं तांडव ज्या वेळेस आपल्या मनामध्ये चालू असेल त्यावेळेस त्याचं एक्सपोजर होऊ द्या आणि त्याला रिकामं होऊ द्या. एक पद्धत. स्वभावतः सांडवले. खाण्याचं दमच पडत नाही. माझी लहान बहीण होती, मी आणि ती आणि लहान भाऊ, आम्ही औरंगाबादला शिकायला होतो. आम्ही पेढे आणून ठेवले होते. काही पैसे उरले म्हणजे काही गंमत आणून ठेवायचो, त्याच्यात पेढे आणून ठेवले. रात्री तिनं मला 2ला उठवलं. का म्हणले, मला झोपची येईन ते पेढे खाल्ल्याशिवाय, खाऊन घे म्हणलं. मला झोपू दे, तू खाऊन घे. तिने सगळे पेढे खाऊन टाकले. झोपची येईन, काय करावं. की ज्या वेळेस इंद्रिय लालसावतात एखाद्या विषयाला, खाऊ द्यावं. विषयांचा उपभोग घेऊन त्याग करणं एक पद्धत. किंवा स्वभावच असा निर्माण करायचा किंवा अशी परिस्थिती निर्माण करायची की विषय त्याग घडला पाहिजे. म्हणजे भोग भोगून त्याग, किंवा म्हणजे इंद्रिय तृप्त झाली पाहिजेत, म्हणजे त्याग होणे. खा. आणि दुसरा त्याग कसा, स्वभावतः सोडलं पाहिजे. स्वभावच असा बनला पाहिजे की आपल्याला क्रोध येतोय ना, तर अशाच ठिकाणी गेलं पाहिजे की जिथं आपल्याला जास्त क्रोध येईल तरी आपण शांत राहिलं पाहिजे. अशांच्या सहवासात राहावं, साधकांच्या सहवासात राहावं. एटिकेट्स मॅनर म्हणून तरी राग येत नाही ना, सोमानीला सांगतील म्हणून.
मी पाहिलं साधक नंतर भांडतात, साहेबांच्या पुढे कंप्लेंट केली, सरांच्या पुढे, नंतर भांडतात. पण दुसऱ्याने भांडू द्यावं त्याला, कारण एक्सपोजर झालं पाहिजे. अजून सवय स्वभावतः सोडण्याची झाली नाही तोपर्यंत एक्सपोजर म्हणून त्याला बोलू द्यावा. बोल 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 असा अंगठा दाखवा, चालू दे. दबलं ना की रोग घेऊन उठतं ते. म्हणून इथे काय म्हटलंय, स्वभावाकडून त्यागवले गेले पाहिजे, आपोआप त्याग घडला पाहिजे विकारांचा, भोगांचा, सगळ्यांचा. मग ज्ञानेच्छूसाठी यथार्थपणे शुद्ध ब्रह्मतत्वच उरते. इथे कबीरांनी म्हटलंय, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. एक सुंदर नवयवना समोरून येते, सौंदर्य अंगणा पाहावीशीच वाटायली. एक मन म्हणतं पाहुणे बरं पाप लागतं, एक म्हणतं पाहिल्यानं थोडीच लागतं, विकार निर्माण झाला तर लागतं. कबीर थोडे ॲडव्हान्स जाऊन पुढे म्हणतात, मन गया तो जाने दे. ऐश्वर्या राय दिसली, आपली बायको झाली, करायला हरकत नाही मनाने. मन गेलं काय, तिच्याशी मनानं व्यभिचार होत असेल होऊ द्या, कबीर म्हणतात, इथपर्यंत गेलेत ते. पण मत जाने दे शरीर, शरीराने जाऊ नका. हे धरलं तिला ऐश्वर्या राय, भानगडच व्हायची. ना खींचे कमान को तो कहाँ जायगा तीर. धनुष्याची कमान जर ओढलं नाही, दोरी जर धनुष्याची अशी ओढली नाही तर बाण जाईलच कसा. शरीर जर तुमचं नाही गेलं, मनाला जाऊ द्या. म्हणजे मनाला कंट्रोल करू नका. कंट्रोल करायला लागले की नाही, म्हणजे काही लोक शरीरालाही कंट्रोल करत नाही, दॅट इज नाही, ते नाही करायचं. कंट्रोल कुठेतरी पाहिजे. मन गेलंय जाऊ द्या, पण त्या मनाला काही मिळत नाही, ते राहत नाही. आणि एक तिसरा भाव असा आहे, द्रष्टाभाव. क्रोधाकडे देखील तुम्ही निरीक्षण करा. पाहत राहा बरं, स्वतःला एक क्रोध आला, त्या क्रोधाकडेच आपण पहा मनातल्या मनात. हळूहळू तुम्हाला असं लक्षात येईल की ते विकार संपलेत. पाहत राहा द्रष्टाभाव म्हणून. मन ओढाळे, मन कुठेही गेलं त्या मनाकडेच पाहत राहते, काय काय करतं, काय काय विचार करतं, काय काय हे करतं. बसले बसले आपलं मन काय काय धिंगाणे करतं. एक द्रष्टा म्हणून दुसरं एक मन धरून पहा. हळूहळू ती मन गायब होतं. आणि त्याला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला की समोर येतं ते माकडासारखं. आता उदाहरण सांगत नाही, माकड नाही यायचं समोर म्हणलं की येतं. म्हणून अनेक साधकांच्या साधनेमध्ये सगळे प्रकार येतात समोर. त्याचं कारण मनाला दाबण्याचा प्रयत्न आहे. सप्रेसिव्ह मेथड नको. मनाला दाबू नका, त्याचा खेळ त्याला करू द्या. नाचून नाचून थकल्यावर त्याला म्हणा, झालं का, थकला का. पोरग समजा खूप उफाळ्या मारतो, त्याला खूप डान्स करू द्यावा. थकलं की बसा. आपण ते उठलं की त्याला दाबतो. नो, पूर्ण थकू द्या. मनाला थकल्यानंतर एक तर तो सोडेल, काही उपभोगल्यानंतर तो सोडेल, आणि काही स्वभावतः अशी पद्धती आली की मन ती वस्तू, ते विकार, ते भोग सोडेल, अशी स्थिती आली पाहिजे. 3 प्रकार सांगितले.